चला तर आज ब्रेड आणि ऑमलेट आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवूयात. इथे मी कढईमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत, त्यामध्ये मीठ घातले आणि लगेच फेटून घेतलं आहे. कारण असं केल्याने मीठ अंड्यामध्ये छान सगळीकडे व्यवस्थित फेटल्या जातं. इथे मी बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, शिमला मिरची बारीक कापलेली आणि कोथिंबीर घातली. शिमला मिरची आवर्जून घाला, टेस्ट खूप छान लागते. ह्याला छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी होल व्हीट ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही मैद्याचा ब्रेडही घेऊ शकता. तव्यावरती मी थोडं बटर आणि तूप टाकलेलं आहे आणि ब्रेडचे हे जे त्रिकोण शेप केलेले आहेत ते मी इथे लावून घेते. आणि आता ह्यावरती साईडनी आपल्याला हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि वरनं थोडं तूप लावून घ्यायचं आहे. साईडनीही तूप लावायचं आहे आणि याला एक पलटी मारायची आहे. आता खालची बाजू होऊ द्यायची, तोपर्यंत वरती आपण इथे थोडं थोडं तूप लावून घेऊया. म्हणतात ब्रेड डायजेशनसाठी ब्रेड जेव्हा आपण टोस्ट करतो त्याला नेहमी तूप लावून दोन्ही बाजूनी भाजायचं, म्हणजे ते छान डायजेस्ट होतं. वरती आपण केचप घालायचं आहे आणि मोझरेला चीज मी घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. वरतून पिझ्झा सीझनिंग घाला किंवा जर तुम्हाला काळी मिरी पावडर घालायची असेल तीही घालू शकता. याला झाकण ठेवून आपल्याला 1-2च मिनटं वाफेवरती चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचं आहे. असं मस्त प्लेटमध्ये काढून घ्या. पिझ्झा स्लाईससारखं ह्याला कट करून घ्या. गरमागरम चहा आणि ऑमलेट ब्रेड पिझ्झा एन्जॉय करा.